नमस्कार मामा. गुड मॉर्निंग. आजचा व्हिडिओ स्पेशल आहे मामा, कारण की एका स्पेशल व्यक्तीचा आज स्पेशल बर्थडे आहे. सो आज आम्ही दोघं सुद्धा जोडीने तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. वाढदिवसाच्या फार 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 शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामा. नक्कीच हॅपी बर्थडे. 2 शब्द मामा फार कमी आहेत, म्हणजे त्या शुभेच्छांना कंप्रेस करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. कारण की एकतर पहिल्यांदा एक विशेष आहे की तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढा धो 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 पाऊस सगळीकडे पडत आहे आणि मे बी समथिंग स्पेशल इज गोइंग टू हॅपन. आणि आय एम शुअर ज्या गोष्टीची लोकांना गरज होती पाण्याची ती तर मिळतेच आहे, पण सोबत तुमचा आज वाढदिवस आहे आणि तुम्ही दिलेल्या ज्या प्रेमाची पण जी लोकांना गरज आहे, की जो तुम्ही प्रेम सगळ्यांना देत आहात, त्याची पण आम्हाला फार फार गरज आहे मामा. आणि आज खास करून राजा राणी तुमच्यासमोर प्रेझेंट आहेत. त्याचं कारण पण तेच आहे, कारण की तुम्ही जेवढे अमेरिकेला आला होता, मला तेव्हा माझं लक्ष नव्हतं. बिकॉज आय यूज टू कॉल अ राजा और राणी समटाईम्स, आणि आमचं छान मजा मस्ती चालायची. आणि ह्या गोष्टीची आठवण तुम्ही मला बऱ्याच वर्षानंतर इथे आल्यानंतर करून दिली. आणि दॅट वॉज रिअली, म्हणजे दॅट इज द फर्स्ट टाइम प्रोबेबली आय स्टार्टेड रिअलायझिंग की मी तिला राजा राणी असं म्हणत असतो. पण बऱ्याच बऱ्याच आठवणी आहेत मामा, म्हणजे काय बोलू आणि काय नको बोलू असं होतं. अगदी म्हणजे मी शर्विल आणि समीरला पण सांगत असतो, जेव्हा मी त्यांच्यासाठी एखादं चॉकलेट आणतो किंवा सोनालीसाठी चॉकलेट आणतो, तेव्हा एक छोटीशी एक त्यावेळी डेअरी मिल्क असायची. मला त्याची किंमत माहिती नाही किती, कारण की मला त्यावेळी कळत नव्हतं तेवढं. पण ती डेअरी मिल्क कायम तुम्ही आम्ही परेलला असताना घेऊन यायचा माझ्यासाठी, महेशसाठी, दादासाठी. आणि त्या डेअरी मिल्कची पण फार 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 म्हणजे ॲट द एज ऑफ 50 ऑल्सो आय एम स्टील एबल टू रिमेंबर दॅट. सो दॅट व्हॅल्यू म्हणजे इट कॅरीज थ्रू आउट द लाईफ मामा. म्हणजे आणि अशा तुम्ही मल्टिपल मेमरीज दिलेल्या आहेत. म्हणजे त्या मेमरीज मी इथे बोलायला लागलो तर व्हिडिओ किती मोठा होईल मला माहिती नाही. आणि तेवढी बोलायची उंची किंवा तेवढी बोलायची माझी क्षमता किंवा माझा अनुभव पण तेवढा नाही आहे मामा. पण टू बी ऑनेस्ट, तुम्ही दिलेलं जे प्रेम आहे मला, सोनालीला, माझ्या मुलांना, नॉट ओनली लाईक माय फॅमिली बट द पीपल अराउंड यू थ्रू आउट. ओके, म्हणजे आय नो दॅट देर आर लॉट ऑफ पीपल तुमच्या जे सोसायटीमध्ये आहेत, तुमचे जे जवळचे मित्र आहेत, दे सी यू ऑलवेज एज अ व्हेरी बॅलन्स पर्सनॅलिटी. म्हणजे मला तरी मामा आजपर्यंत कधी आठवत नाहीये की कधी तुमच्याकडनं मोठा आवाज चढलाय किंवा एखादं काय असं मोठ्या आवाजात तुम्ही कुणाबरोबर भांडताय किंवा कुठल्या फॅमिली मेंबरवर पण इंटरनली कधी काय असे डिस्कशन्स होताना मला तरी आठवत नाही. आणि हॅट्स ऑफ टू यू, कारण की इट इज नॉट अन इझी क्वालिटी टू बी ऑनेस्ट. म्हणजे आय डोंट नो हाऊ यू मॅनेज इट, बट इट इज डेफिनेटली नॉट अन इझी क्वालिटी नॉट टू एक्सप्रेस युअर सेल्फ, स्टील बी विदिन द पीपल अँड बी विथ द पीपल. आणि हे फार फार म्हणजे आय थिंक कमी लोकांना जमत असेल, अँड यू आर वन ऑफ देम अँड यू आर स्पेशल फॉर दॅट. ओके, शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, देवाकडे प्रार्थना अशीच आहे, तुम्हाला लॉंग आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि भरपूर आनंदी राहा, भरपूर एन्जॉय करा. आणि आय नो, म्हणजे टू बी ऑनेस्ट, एक अजून एक शेवटचं सांगतो, हे हे माझा व्हिडिओ अजून एका व्यक्तीशिवाय कम्प्लीटच होऊ शकत नाही, अँड विच इज मामी. ओके, कारण की जी वादळं असतात, वादळांच्या मागचे संघर्ष असतात, ते सांभाळण्यासाठी अजून एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात लागतोच, आणि ती व्यक्ती म्हणजे आहे मामी. ओके, आणि मामींना सुद्धा फार फार शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.